महत्त्वपूर्ण दिला गेला. कडा प्रहार करण्याचा परत एकदा प्रयत्न होता. इथं मात्र पाहू शकाल वाईड आहे आणि धावचीच्या स्वरूपात बाद आहे. इशारा आला, इट्स वाईट. हा वांतर चेंडू आहे आणि पहिली विकेट, पहिला हादरा बसला तो म्हणजेच ऋषी पवारच्या स्वरूपात. ऋषी पवार बॅक टू पॅव्हेलियन. शिवशक्ती या संघाचा ऋषी जाणार बॅक टू पॅव्हेलियन. ऋषी पवारची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज, नाव आहे राजेश. गोलंदाजी मार्कवरती सज्ज आनंद. पहिला चेंडू अवांतर, नो. त्याच्यानंतर दुसरा वाईड. अजून एकही चेंडू झालेला नाही. सफलता प्राप्त झाली परंतु धावसंख्या धावपटलावरती 3 आहेत. मुजाफा, बेनिफिट, कडा प्रहार, डीप मिड विकेट. पकडला जाईल का? स्क्वेअर खरं तर फ्री हिट आहे आणि फ्री हिट असल्या कारणाने इथं मात्र निश्चितच एक छान क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गावडेवाडी संघाचा क्षेत्ररक्षक ज्याचं नाव आहे चंद्रहास, चंद्रकांतनं एक छानशी खरं तर क्षेत्ररक्षण या ठिकाणी गेलं. आपण पाहिलं फ्री हिट होता, कडा प्रहार केला. मुभा होती, सवलत होती फटक्याला मारण्याची, टोळवण्याची. त्याचा पुरेपूर फायदा नाही घेता आला. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहे 4च्या घरात. आनंद निश्चितच चेंडूनं बॅट, परंतु आता तसं पाहिलं तर आता क्रिकेट फार शॉर्ट झाला. या अशा प्रकारची परिस्थिती 12-10 ओव्हरचे सामने 8 ओव्हरचे व्हायचे तेव्हा ठीक आहे. आता एक चेंडू फार महत्त्वाचा आहे. त्यावेळेला तुम्हाला मोठे फटके घ्यावे लागतील आणि इथं मात्र चेंडू आणि बॅटचं समीकरण आणलं आणि निश्चितच गोलंदाज आनंद. खरं तर या स्पर्धेत रॉबिन ट्रॉफीसाठी प्रचंड मेहनत त्यांची आहे. चषक किंवा प्रतियोगिता स्पर्धा शृंखला आयोजित करण्यामध्ये योगदान अतिशय सुंदर, अप्रतिम. या वेळेला चेंडू भिरकावलाय पॉईंटच्या दिशेनं. डीप कव्हर पॉईंटला जातोय चेंडू. सीमारेषेच्या आरपार आलेला खणखणीत षटकार. अशा प्रकारचे फटके खरं तर ताकदीचे फटके आहेत. ताकदीचा वापर केला. पॉईंटच्या दिशेनं असणारा क्षेत्ररक्षक वरून सर्जिकल, एअर सर्जिकल स्ट्राईक होतोय. हवाई सफर होतोय असं वाटलं. डोकावरती केला परंतु तोपर्यंत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी गेला षटकार. धावपटलावरती आहे 10. एक षटकाराचा समावेश. आनंद तू, राजेश. पहिला चेंडू निर्धाव परंतु त्याच्यानंतर दुसरा षटकार. अतिशय सुरेख ताकदीचा वापर. या वेळेला टायमिंग थोडासा प्रॉपर होता. 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रॉबिन ट्रॉफी मधील हा एक दर्जेदार षटकार, चौकार. धावसंख्या धावपटलावरती चौकाराच्या सह्यानीशी 14च्या घरात 14, लॉस ऑफ 1 विकेट्स. इथं ऋषी गेला परंतु तोच दमखम दाखवताना दिसतोय. नाव आहे राजेश पवार. शिवशक्ती टीममधून खेळतायत. राजेश सरांनी आमच्या सहकार्यांनी सांगितलं की टीम खरं तर या टीमनं ज्या टीमचा उल्लेख केला गावडेवाडी संघाकडून आनंद खरं तर गोलंदाजी ट्रॅकवरती त्यांचं योगदान महत्त्वपूर्ण या स्पर्धेला आहे. अतिशय सुरेख ताकदीचा वापर आणि म्हणूनच म्हटलं जातं शिवशक्तीमधील राजेश पवार या वेळेला मात्र बरसला गेला. बॅक टू बॅक आपल्या बॅटमधून 2 षटकार, 1 चौकार, 1 दुहेरी. धावसंख्या झपकन वधारली. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती 20च्या घरात. उद्या बरोबर पहिला सामना 8:30 वाजता सुरू होईल. त्याच्यासाठी तुम्हाला 8-8:30 वाजताच्या अगोदर रिपोर्टिंग करायची आहे. महत्त्वपूर्ण सूचना. आणि पहिला सामना मला वाटतोय रँडमली होणार आहेत. पहिला आणि दुसरा म्हणजे जिंकणारा जो संघ आहे तर त्या संघाला या ठिकाणी अगदी अनाउन्समेंट केलं जातोय. दुसरा षटक आणि दुसऱ्या षटकातील या मात्र चेंडूवरती घेतला खरपूस समाज. चौकाराच्या साहाय्याने
इथं मात्र षटक संपलं गेलं आनंदचं. 24 धावसंख्या देतोय, प्रचंड धावसंख्या मोठ्या मात्र खर्च करतोय गावडेवाडी संघाचा गोलंदाज, नाव आहे आनंद. उद्याच्या दिवसातील अगदी त्या मॅचकडे वळूया. पहिला सामना मारवड विपक्ष वनकसवडे, दुसरा दुईलवाडी विपक्ष गानबी विपक्ष मेष्टेवाडी, तिसरा सामना होईल घेरादा तेवड विठ्ठलवाडी ब, चौथा सामना होईल धुईलवाडी विपक्ष झरेआली, पाचवा सामना होणार आहे कारवट ए विपक्ष टोलेवाडी आणि सहावा सामना होईल गोजेगाव विपक्ष आत्ताचा होणारा या दोन संघामधून विजयी संघ म्हणजे एकतर शिवशक्ती किंवा गावडेवाडी. अशा प्रकारचा लॉट्स तुम्ही तुमच्या अगदी ग्रुपवरती असोसिएशनवरती शेअर करू शकाल म्हणजे लगेचच 959 माझ्या प्रतिनिधींना समजणार की सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमानं रॉबिन ट्रॉफीच्या 2025च्या पहिल्या पर्वाच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ कसा असणार आहे हे निश्चितच त्या 959 प्रतिनिधींपर्यंत पोहोचेल. चला मैदानाकडे दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे, घेऊन येतोय चंद्रकांत. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक पंचांच्या डाव्या बाजूनं मारा करतोय, ओव्हर द विकेटनं मारा करतोय, मध्यम गतीचा गोलंदाज आहे, 8 किंवा 9 पावलांचा रनअप असावा, मिडल स्पेसर आहे. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न, यावेळेला डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र केलंय क्लिअर, जाईल चेंडू सीमारेषेच्या आरपार, आलेला खणखणीत चौकार. नवनाथच्या बॅटमधून आलेला चौकार सलामीसाठी आलेला ओपनिंग बॅट्समन आहे शिवशक्तीकडून. आता मात्र धावपल सुरू झाली गावडेवाडीची, कुठल्या बाजूला क्षेत्ररक्षण साजवावं. नवनाथ आला तर इकडे ठोकतोय आणि मिस्टर SPL 2025चा मिस्टर SPL नवनाथ परत एकदा डीप मिड विकेटकडे क्षेत्र आणि तो क्षेत्र क्लिअर केलं. इथं मात्र एक छानसा तोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल नवनाथच्या बॅटमधून आलेला हा परत एकदा खणखणीत षटकार, षटकाराच्या सह्यानं धावसंख्या वधारली, धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत त्या 36 आघारात. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे, फक्त 3 चेंडू झालेत, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. किती मोठा स्कोर उभा केला जाईल शिवशक्तीकडून दुविधा निर्माण झाली. एवढे मोठमोठे फटके बसू लागल्यानंतर चंद्रकांत मात्र थोडासा मनामध्ये संभ्रम आहे, कशा प्रकारची गोलंदाजी कोणत्या टप्प्यावरती करावी. एक विकेट फॉलोअप झाला की मानसिक दबाव, सायकोलॉजिकल प्रेशर खरं तर या खेळाडूंमध्ये निर्माण होईल. अतिशय सुरेख बुंद्यात टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता, जोरदार अपीलमध्ये मात्र आत्मविश्वास कमी होता, आवाज जास्त होता. यष्टीरक्षक फलंदाज मात्र बॉबिंग क्रीजमध्ये पोहोचला. सुरक्षित धावसंख्या 1 वाढली, धावसंख्या धावपटलावरती 37च्या घरात. 37 लॉस ऑफ 1 विकेट्स. ऋषी बाद 37 धावसंख्या झाल्यात. चंद्रकांत आपल्या कोट्यातील 5वा चेंडू, सेकंड लास्ट टू गो. चंद्रकांत 2. अतिशय सुरेख. इथं मात्र काय होणार, पकडला जाईल का जेल? येस, इथं मात्र निश्चितच हा फलंदाज होतोय बाद, ज्याचं नाव आहे राजेश पवार. बॅक टू पॅव्हेलियन.
आणि अगदी या वेळेला मी म्हटलं होतं की आत्ता सायकोलॉजिकल प्रेशर येईल. मिस्टर SPL जरी असेल तरी आपल्या सोबत खेळणारा एकदा का कुठे थोडासा निसटला की परत एकदा, परंतु त्याच ताकदीचा एक फलंदाज येतोय ज्या फलंदाजाचं नाव आहे विनायक पवार. पर्पल कॅप ज्याच्या डोक्यावरती आहे तो विनायक मात्र फलंदाजी मार्कवरती येतोय. रॉबिन ट्रॉफी 2025 सह्याद्रीमधील मानाची स्पर्धा, अभिमानाची, एक वलयांकित आणि एक खरं तर नामांकित अशा प्रकारची स्पर्धा म्हणजेच रॉबिन ट्रॉफी 2025. एक धावसंख्या पळून काढली, एक धावसंख्येनं स्वतःचं खातं उघडलं. विनायकनं शुभारंभ केला धावसंख्येचा. येणारा प्रत्येक फलंदाज पहिल्यांदा बॅट आणि चेंडूचं कसं समीकरण जुळतो आहे त्याच्याकडे लक्ष देतो आणि त्याच्यानंतर मात्र फटकेबाजी करण्यास सुरुवात करतोय. इथं मात्र षटक संपलं गेलं. तिसरा षटक घेऊन येतोय नवीन गोलंदाजी मार्कवरती ज्याचं नाव आहे निलेश कदम. निलेश कदम तिसरं षटक घेऊन येतोय. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 38च्या घरात 38. लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 बाद 38. ऋषी आणि राजेश बॅक टू पॅव्हेलियन झाला. अजूनही मिस्टर SPL आहे. खराब चेंडू, स्वैर मारा, दूषित मारा आणि या वेळेला निश्चितच वाईट करार क्वालिफाईड पंच अंपायर देत आहेत. एक धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ परत एकदा पोहोचतोय 1 धावसंख्येनिशी. सुरेख मारण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र तसं काही झालं नाही. 1 धावसंख्या पळून काढली. फर्स्ट स्लिपमध्ये असणारा क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावला. तोपर्यंत 1 धावसंख्या झाली. पूर्ण धावसंख्या धावपटलावरती 40. लॉस ऑफ 2 विकेट, 2 बाद 40. रॉबिन ट्रॉफी 2025 मधील अंतिम लढत, 12वी मॅच आहे. 12वा सामना आपण पाहतोय. एकीकडे शिवशक्ती तर दुसरीकडे गावडेवाडी. गावडेवाडीकडून 3रा क्रमांक गोलंदाज निलेश. अतिशय सुरेख वाईट परत एकदा अवांतर दमखम आहे फटक्यामध्ये आणि त्याच्यामुळे मिस्टर SPL समोर खरं तर गोलंदाजी करताना निलेश बॅक टू बॅक 2 अवांतर फेकतोय. फक्त चेंडू मला वाटतोय निलेशचा एकच चेंडू झाला निर्णायक. आतापर्यंत चेंडू फेकले 3. मध्यम गतीचा गोलंदाज पंचांच्या उजव्या हातानं राऊंड द विकेटनं मारा करतोय. फटका फसलाय. स्वतः यष्टिरक्षक करणार नाही चुकी, पकडला जाईल झेल. इथं मात्र मोठा मासा गळाला लागतोय. होणार हाफ मिस्टर SPL ज्याचं नाव आहे नवनाथ. बॅक टू पॅव्हेलियन. लोकनियुक्त सरपंच गणपतजी यादव आणि सागर शेठ मराड हिल स्टेशनचे सन्माननीय सागर शेठ आणि गणपतजी यादव थेट जनतेतून निवडून आलेले. खरं तर यांना विनंती असेल गणपत शेठ प्लीज आपण या आणि सागर शेठ आपल्यालाही विनंती असेल की आपण प्लीज मंचावरती यायचं आहे, स्टेजकडे यायचं आहे. खरं तर पालकमंत्री चषकाचं भव्य आणि दिव्य आयोजन ज्या गणपत शेठ यादव यांनी केलं, साताऱ्याचे पालकमंत्री आणि त्या साताराचे पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि खरं तर त्यांच्या नावानं पालकमंत्री चषकाचं भव्य आणि दिव्य आयोजन केलं. ते मुख्य आयोजक आदरणीय गणपतराव यादव आणि मला वाटतं निश्चितच गेल्या शिवजयंतीला सिडको भवनमध्ये शंभूराजे देसाई यांच्यासोबत आम्ही एका कार्यक्रमात छोटेखानी
यावेळेला मात्र अगदी डायरेक्ट हिट. इथं मात्र निश्चितच आपल्याला हा मात्र फलंदाज होतोय बॅक टू पॅव्हेलियन. धावचीच्या स्वरूपात हा फलंदाज बाद. तर या ठिकाणी सन्माननीय गणपत शेठ यादव यांचा आदरपूर्वक सन्मान. लोकनियुक्त सरपंच. सध्या साताऱ्यात एक मानाची वलयांकित नामांकित स्पर्धा तुम्ही बघितलीत सातारकरांनो, ती होती पालकमंत्री चषक. शंभूराजे देसाई यांच्यावरती असणारी प्रचंड खरं तर निष्ठा आणि त्या निष्ठेतून आम्ही त्यांच्याच नावाने एक पालकमंत्री चषकाचं आयोजन केलं. त्या पालकमंत्री चषकाच्या आयोजनाचे मुख्य आयोजक लोकनियुक्त सरपंच गणपत शेठ यादव यांचा आदरपूर्वक सन्मान. चला विठ्ठलवाडी सर्वांनी यायचं आहे. आदरणीय गणपत शेठ यादव यांचा आदरपूर्वक सरपंच साहेबांचा आदरपूर्वक सन्मान. आणि सागर शेठ खरं तर हिल स्टेशन या चेंडूवरती मात्र आला लॉंग स्टॉपकडे एक चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या जपकन वधारली. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती 51च्या घरात. 51 50 कंप्लीट करतोय शिवशक्ती. अर्धशतक पूर्ण होतोय आपल्या शिवशक्ती टीमचं. आणि निश्चितच खरं तर या ठिकाणी सरपंच साहेबांना विनंती आहे, भल्या मोठ्या आयोजनाचे आयोजन करते यांच्याकडून आमच्या रॉबिन ट्रॉफीलाही शुभेच्छा दिल्या जातील. हॅलो, आज या ठिकाणी पावनादेवी स्पोर्ट क्लब कारवट आणि विन्सी 11 विठ्ठलवाडी आयोजित रॉबिन चषक 2025 आज या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि सह्याद्री क्रिकेट असोसिएशनमधील जे संघ या ठिकाणी सहभागी झाले त्यांचं या ठिकाणी मी सर्वप्रथम मनापासून स्वागत करतो. सांगायचं झालं तर कारवट नेहमीच क्रिकेटमध्ये गेली 30 वर्ष सलग टुर्नामेंट गावच्या ठिकाणी आयोजन करतात आणि अतिशय सुंदर असं आयोजन कारवटचं नेहमीच या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनसाठी असतं. आणि प्रथमच या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी त्यांनी सह्याद्री क्रिकेट असोसिएशनसाठी भव्य दिव्य असं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचं मी सर्वप्रथम मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. कारण एवढी चांगली आणि विठ्ठलवाडीचं सुद्धा या ठिकाणी मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. कारण अशी एवढी मोठी चांगली टुर्नामेंट आपल्या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या सर्व संघांसाठी त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकनियुक्त सरपंच सन्माननीय आदरणीय गणपत शेठ यादव यांच्याकडून भरभरून स्तुती कौतुक सुमनं खरं तर उधळली गेली. अशा प्रकारची कौतुक सुमनं उधळली ना तर आमच्याही पंखांना बल येईल आणि अजूनही मोठमोठे खरं तर सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमानं या प्रतियोगिता आपल्या सर्वांच्या भेटीसाठी घेऊन येऊ. पहिला पर्व आहे, राहिलेल्या काही त्रुटी आहेत कमी करण्याचा प्रयत्न निश्चितच दुसऱ्या पर्वात सुद्धा करू. आणि जेवढं चांगलं आपल्या क्रिकेटसाठी देता येईल, जेवढं चांगलं आपल्या सातारासाठी खरं तर जेवढं चांगलं या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनसाठी देता येईल तेवढं निश्चितच देण्याचा प्रयत्न आमच्या आयोजकांचा असेल. जाऊया मैदानाकडे. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिला चेंडू संपला. धावसंख्या धावपटलावरती 57च्या घरात. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू मात्र इथं निश्चितच तोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण. तिसऱ्या धावसंख्येचा आगाज केला जातोय आणि तिसरी धावसंख्या सुद्धा पूर्ण. या 3 धावसंख्येबरोबर 60 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 4 धावसंख्या
आणि त्याचबरोबर आपण पाहू शकाल वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक कोट्यातील शेवटचं षटक घेऊन आला गोलंदाजी मार्कवरती यशवंत, आणि यशवंत मात्र कीर्तिवंत झाला. पहिला चेंडू 2 तर दुसऱ्या चेंडूवरती 3. तिसरा चेंडू आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, विकेटच्या अगदी अष्ट्यांच्या वरून जाणारा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता झाली. थोडासा फंबल झाला फलंदाज ज्याचं नाव आहे अर्जुन. वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक. पुढच्या चेंडूची फेकी अतिशय सुरेख, उंची जास्त आहे, स्ट्रेट हिट केलाय. फटका मात्र थोडासा फसला होता. 2 धावसंख्या, तरी गुड रनिंग बिटवीन म्हणावी लागेल. चित्त्याच्या चपलाईनं 3 धावसंख्या पूर्ण झाल्या. आत्तापर्यंत पळून काढलेल्या 2 वेळा 3 धावसंख्या मैदानावरती याच मॅचमध्ये पाहायला मिळतात. या 3 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 63च्या घरात. शेवटचा बॉल ना, सेकंड लास्ट टू गो. यशवंत, फटका फसलाय. इथं मात्र निश्चितच धावचीच्या स्वरूपात हा फलंदाज होतोय बाद. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी अजून एक चेंडू आहे, अजून एक चेंडू शिल्लक आहे. चौथा षटक आणि चौथ्या षटकातील लास्ट बॉल. नवीन न्यू बॅट्समन सुनील शिवशक्ती टीमकडून. खरं तर मातब्बर टीम आहे शिवशक्ती, आणि गावडेवाडी 2 हात करताना मोठमोठे फटके घेऊन शिवशक्तीला परास्त करून उद्याच्या खेळामध्ये प्रवेश मिळविल का? शॉट एक्स्ट्रा कव्हर, चेंडू अगदी घरंगळत जमिनीला गुदगुल्या करत जातोय. तोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण, आणि इथं मात्र निश्चितच 3री धावसंख्या घेताना हाही फलंदाज होतोय बाद. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती 65-66 धावांचा वाण ठेवलंय समोर गावडेवाडी संघापुढं शिवशक्ती टीमनं. $66 टू विन. 66ला विजयी दिला जाईल. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचे नियम आहेत. परत एकदा अगदी सांगितलं जाईल. आपल्याला पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वी, 6वी मॅच आहे. मारवंड विपक्ष वन कुसवडे ही पहिली मॅच असेल. दुसरी दानवे विपक्ष मेष्टेवाडी. तिसरी दोरादातेगड घेरादातेगड विपक्ष विठ्ठलवाडी ब. चौथी मॅच दुईलवाडी विपक्ष झरियाली. 5वी मॅच उद्याची कारवट अ विपक्ष टोलेवाडी. आणि शेवटी या मॅचमधून विजयी होणारा संघ गोजेगाव यांच्यासोबत खेळेल. 6 लढती उद्या महत्त्वपूर्ण. यातून जिंकणारे खरं तर सुपर 3साठी क्वालिफाय होतील, आणि सुपर 3मध्ये परत एकदा दोघांना मला वाटतोय ड्रॉनं किंवा टॉप स्कोअरनं आपण फायनलसाठी क्वालिफाय करणार, आणि त्याच्यानंतर एक लढत. एकूण 11 लढती होतील उद्याच्या दिवसात. सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या संयोजकांच्या माध्यमानं खरं तर या स्पर्धेला एक महत्त्वपूर्ण योगदान दिलं गेलं. नवी मुंबईच्या उच्चभ्रू आणि उच्च शिक्षित वस्तीत सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमानं रॉबिन ट्रॉफी 2025चं भव्य आणि दिव्य आयोजन. चला सलामीची जोडी जाऊ द्या. बॅट्समन प्लीज, गावडेवाडी बॅट्समन येऊ द्या मैदानात. पुरुष परत एकदा खरं तर या मॅचला सुशांत पाटील यांच्या माध्यमानं आम्हाला या मैदानावरती आमंत्रित केलं, त्याबद्दल मी संपूर्ण आपल्या सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आणि त्याचबरोबर कारवट पावणाई देवी स्पोर्ट्स क्लब कारवट, विन्सी 11
विठ्ठलवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा या आयोजकांचं मनस्वी आभार व्यक्त करतोय. खरं तर साताऱ्याच्या मानाची स्पर्धा म्हणून ही स्पर्धा आपण ज्या विभागातून खेळतोय, ज्या प्रतिष्ठान, ज्या असोसिएशनच्या माध्यमानं खेळतोय, त्या सर्व संयोजकांचं मनस्वी आभार. आजच्या दिवसातील अंतिम सत्र, लास्ट इनिंग. चला सलामीची जोडी ओपनिंग बॅट्समन आनंद आणि सागर. आता असा आनंद आणि सागर बघितलं की पूर्वी रामायण लागायचं तेव्हा ही खरं तर नावं आपल्या डोळ्यासमोर यायची. इथं आनंद आणि सागर सलामीसाठी येत आहेत. आनंदनं गोलंदाजीमध्ये थोडासा मार खाल्ला. फलंदाजीतून तो वसपा काढेल का, ईट का जवाब पत्थर से देईल का. स्ट्राईक एंडकडे तोच आनंद, तर नॉन स्ट्राईक एंडकडे सागर. सागर कदम आणि आनंद. 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. टार्गेट सेट केले. 65-66 धावांचं आव्हान समोर आहे. पहिला षटक संपला होता, धावसंख्या धावपटलावरती होत्या मला वाटतं आय थिंक 20. दुसरा षटक संपल्यानंतर धावसंख्या धावपटलावरती वाढल्या गेल्या. तिसऱ्या आणि चौथ्या षटकानं परत एकदा मार खाल्ला. 66 धावसंख्या धावपटलावरती लागताना दिसल्या. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय. गोलंदाजाचं नाव आहे राजेश. एक उत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. सातारामधून खेळणारा एक नामांकित असा खेळाडू सागर. जलद गतीचा गोलंदाज आहे. स्पेस आहे गोलंदाजीत. ओ गुड लाईन स्पॉटवरती होती. चेंडूची फेकी, अप्रतिम फेकी केली. चेंडू सरळ गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राजेश पवार. अतिशय सुरेख स्टेडिट सरळ सरळ हाताने खेळलाय. चेंडू सीमारेषे लगत अडवला जातोय. एक धावसंख्या पूर्ण झाली. या एक धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 न वाढली. धावसंख्या धावपटालावरती 1च्या घरात. पहिला चेंडू निर्धाव, परंतु त्याच्यानंतर मात्र 1. डाव्या बाजूला खेळणाऱ्यांना रिक्वेस्ट असेल, छोटे खेळतायत ठीक आहे. आयोजकांपैकी अगदी काही आहेत त्यांना रिक्वेस्ट असेल, सामना आता तटीचा आला तर अगदी परत एकदा अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल सीमारेषा लगत. सागरच्या बॅटमध्ये आलेला ब्रँडेड दर्जेदार चौकार. धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत त्या 5. एक एकेरी, एक चौकार. 2 षटक हानामारीची पहिली. अगदी जर मारून कुठून जर मोठमोठ्या धावसंख्या आल्या तर परत एकदा अतिशय सुरेख डीप एक्स्ट्रा कव्हर. बॅक टू बॅक. खरं तर त्याच ठिकाणी चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. सागरच्या बॅटमधील एक ब्रँडेड दर्जेदार दुसरा चौकार. 9 धावसंख्या धावपटलावरती लागतायत. अजूनही 3 चेंडूंची खेळी, 2 चेंडूंची खेळी बाकी. सेकंड लास्ट कारण पहिला निर्धाव, परंतु त्याच्यानंतर फटके आले. मग 1, 4, 4 अशा प्रकारच्या धावसंख्या उभ्या केल्या. धावसंख्या धावपटलावरती 9. पहिला षटक खरं तर एक महत्त्वपूर्ण षटक आणि त्याही षटकावरती एवढ्या धावा आल्या तर पुढच्या षटकामध्ये धावसंख्या येऊ शकतील. कारण सागर आणि आनंद दोन्ही तरबेज खेळाडू संपूर्ण गावडेवाडी संघाची मदार खांद्यावरती घेऊन उतरलेत. वाखाणण्याजोग फलंदाजी करताना दिसत आहेत मैदानात. कौतुकास्पद फलंदाजी करताना दिसतील का?
परत एकदा अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग झोन आहे खरं तर सागरचा. एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर पॉईंट. 2 धावसंख्या पळून काढल्या. षटक संपलं गेलं. धावसंख्या धावपट 5 चेंडू संपलेत. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या धावपटलावरती 11च्या घरात. 66चा पल्ला पार करायचा झाला तर त्या इनिंगमध्ये 4 षटकार 3-4 चौकार येणं गरजेचं आहे, तरच खरं तर चित्र क्लिअर होईल विजयाचं. अन्यथा पॉवर प्लेचं षटक आहे. अशा परिस्थितीमध्ये स्वतः राजेश मात्र क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा वारंवार बदल करताना दिसू आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असणारे 2 क्षेत्ररक्षक, एक लॉंग ऑनला तर एक डीप एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल केला. हो, अतिशय सुरेख. पहिला आणि शेवटचा चेंडू जसाच्या तसा हुबेहूब कार्बन कॉपी अशा प्रकारचा चेंडू फेकला. षटक संपलं गेलं. धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 11च्या घरात. 18 चेंडू 55 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. आता मला वाटतोय 18 चेंडू आणि 55 धावा विजयासाठी अपेक्षित असतील गावडेवाडी संघाला. दुसरा षटक घेऊन येणार ऋषिकेश. फलंदाजीमध्ये तसं पाहिलं तर सूर गवसला नव्हता. आल्या आल्या लगेच परतला ऋषिकेश, परंतु गोलंदाजीतून काय करतो हा सुद्धा पंचांच्या डाव्या बाजूनं मारा करणार. मैदानाकडे आता निश्चितच इव्हिनिंग वॉकसाठी येणारी माणसं मैदानाकडे येतील. तोपर्यंत निश्चितच आपला खेळ संपलेला असेल, कारण आता बरोबर 6:02 अवधी होतो आहे. 15 ते अगदी 16 मिनिटात हा खेळ पूर्ण होईल आणि जिथं विजयी संघ लिहिलं आहे तिथं कुठल्या तरी एका संघाचं नाव कोरलं जाईल टॉप 12मध्ये, सुपर 12मध्ये, आणि त्याच्यातून 6 संघ फटका फसलाय. स्वतः पॉईंटच्या दिशेनं असणारा क्षेत्ररक्षक. कॉलिंग नाही, कॉलिंग झाली अगदी मिस. इथं धुलीला मिळालं खरं तर या वेळेला चेंडू, आणि इथं मात्र 1 धावसंख्या पूर्ण केली. 1 धावसंख्या बरोबर धावसंख्या 1 वधारली. धावसंख्या धावपटलावर 1 षटक 1 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 12. गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज ऋषिकेश. आखूड टप्प्याचा चेंडू होता. डीप कव्हर पॉईंटच्या दिशेनं टोलवलाय. तोपर्यंत 1 धावसंख्या पूर्ण. दुसरी धावसंख्या घेत आहेत. सहजगत्या पूर्ण होतोय. 2 धावसंख्येनिशी थांबावं लागतोय. धावसंख्या धावपटलावरती 2 वाढली. धावसंख्या धावपटलावरती 14च्या घरात. या षटकातील पुढचा चेंडू सरळ सरळातानं खेळण्याचा प्रयत्न. 1 धावसंख्या पूर्ण. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आत्तापर्यंत दुसऱ्या षटकातील 3 चेंडू संपलेत. 3 चेंडूमध्ये 4 धावा दिल्यात. ऋषिकेशनं एक छान गोलंदाजीचा नमुना, नजराना गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो आहे. रॉबिन ट्रॉफी 2025 13 एप्रिल 2025ला ओपनिंग सेरेमनी सकाळी 9 वाजता सुशांत पाटील यांच्या आवाजातून ऐकलात. आणि त्याच्यानंतर 14 तारखेला विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या औचित्यानं या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. खरं तर ज्यानं माणसाला माणूस म्हणून जगण्याची ताकद ज्याच्या विचारातून दिली आणि अगदी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करायला ज्यांनी शिकवलं, अशा विश्वविधात्याची, या महापुरुषाची जयंती, त्या जयंतीचा उत्सव असेल. इथं मात्र परत एकदा सागरचा झेल पकडला जातोय. सागर होतोय बाद. सागर परतणार बॅक टू डग आउट. त्याची जागा भरून काढण्यासाठी गावडेवाडी संघाकडून नेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती येतोय आनंद. अनंत इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती येतोय. या षटकातील अजूनही चेंडू शिल्लक असतील 2.
1 म्हणजे 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी धावा अपेक्षित आहेत. 50 धावा. 13 चेंडू 50 धावा. विजयाचा पल्ला आता थोडा दूर दूर वाटू लागला. या वेळेला फाईन लेग क्षेत्र केलंय क्लिअर. आल्या आनंदच्या बॅटला इथं गवसला सूर. जातोय चेंडू सीमा पार. आलेला खणखणीत एक फंटॅस्टिक जिक्रिक चौकार. चला जुना चेंडू द्या. 4 धावसंख्येनिशी धावसंख्या वधारल्या. धावसंख्या धावपटलावरती 20च्या घरात. आता उर्वरित 46 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. 12 चेंडू 46 धावा. षटक संपलं. 12 चेंडू 46 धावा. चला लगेचच खेळ चालू करा. खेळ सुरू करा. 12 चेंडू 46 धावा. नवीन गोलंदाज शिवशक्ती टीम कडून येतोय अर्जुन पार्थ, ज्याने अगदी मत्स्य यंत्राचा डोळा फोडला होता. तोच अर्जुन यावेळेला अभेद्य गोलंदाजी करेल का? समोर असणाऱ्या या फलंदाजाचा त्रिफळाचित उडवेल का? तोच अर्जुन. अतिशय सुरेख ब्लॉक ऑन करण्याचा प्रयत्न. बॅटच्या बुंद्यात टाकलेला चेंडू खोदून काढला. 1 धावसंख्या. 1 धावसंख्या पूर्ण केली. 1 धावसंख्येनिशी धावसंख्या 1 न वाढली. 11 चेंडू 45 धावा. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला प्रयत्न फसला. अनंतचा चेंडू सरळ विसावला विकेट किपरच्या हातात. इथं मात्र धाव चेंडूची सांगत. आता 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये 45 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. आपल्या कोट्यातील पुढचा चेंडू. आखूट टप्प्याचा चेंडू भिरकावलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेनं जाईल चेंडू सीमारेषेच्या लगत. तिथं अडवला जाईल का? नाही. नो नेवर. आणि इथं मात्र येतोय खणखणीत आपल्या बॅटमधील अनंतच्या चौकार. दोघेही खरं तर आनंद आहेत. एक व्हाईट कॅप परिधान करून आणि दुसरा आहे रेड लाल रंगाची अगदी टोपी परिधान करून. परंतु आनंद जो वन डाऊनसाठी आला, ज्याच्या बॅटमधून आपण चौकार बघितलात, या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या वधारली खरी. धावसंख्या धावपटलावरती 4 न वाढतोय. धावसंख्या धावपटलावरती आहे 25च्या घरात. परत एकदा अतिशय सुरेख त्याच टप्प्यावरती. इथं मात्र 1 धावसंख्या पूर्ण होतोय. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 26च्या घरात. आपल्या कोट्यातील पुढचा चेंडू. तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे. अर्जुनचा 3 चेंडू फेकले. चौथ्या चेंडूचे फेकी करील. पंचांच्या उजव्या बाजूनं राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. खांदेश्वर रेल्वे स्टेशन एंड कडून मारा करतोय. इथं मात्र परत एकदा निर्धाव चेंडूची सांगता. 8 चेंडू 40 धावा. 8 चेंडू 40 धावा. अतिशय सुरेख. अजून 1 चेंडू शिल्लक आहे. 7 चेंडू. अजून 1 चेंडू. येस, षटक संपलं. 6 चेंडू 40 धावांची आवश्यकता आहे. दोन चेंडू निर्धाव गेले आणि त्याच्यानंतर बाकी चेंडूंवरती 1-1 चौकार 1 अशा धावसंख्या जमा झाल्या. आता शेवटचं षटक स्लॉगोर हाणामारीचं षटक घेऊन येतोय शिवशक्ती टीमकडून. नाव आहे
नवनाथ पवार मिस्टर SPL. आणि इथं आता मात्र निश्चितच चित्र स्पष्ट होऊ लागलं. विजयाच्या सीमारेषेच्या दूर दूर मात्र आता गावडेवाडी. मोठे फटके येतील का? 4 मोठे फटके, परत एकदा ट्विस्ट निर्माण होईल. इथं मात्र झेलच्या स्वरूपात आनंद बॅक टू पॅव्हेलियन. 5 चेंडू 40 धावा. आता तसं पाहिलं तर क्रिकेटमध्ये सिक्सर से बडा कोई नाही, तर चित्र मात्र आता तसं समीकरण थोडंसं महागडं होऊ लागलं. अनपेक्षित विजयी फक्त संपादित करता येणार नाही, अपेक्षेच्या दूर गेलेला खरं तर विजय गावडेवाडीकडून. सेकंड बॉल, दुसरा चेंडू. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. डाव्या हाताचा हा फलंदाज थोडासा फंबल झाला. चेंडू सरळ गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतायत. परत एकदा आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. लेगस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू. आमचे क्वालिफाईड ऑफिशियल सांगतायत की हा वांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 27च्या घरात. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. 1 धावसंख्या पलून काढतायत. 1च धावसंख्येवरती समाधानकरण आनंद. तसं पाहिलं तर ओपनिंगसाठी आला, अजूनही त्याला सूर गवसत नाही, अजूनही त्याला स्ट्राईक नव्हती. अशा वेळेस खरं तर थोडासा स्ट्राईककडे मन वलवी त्यांना दिसतोय. फटके आत्ता सीमारेषेच्या बाहेर वलवताना दिसेल का? तोच आनंद. नवनाथ पायचा हे परत एकदा मिस टायमिंग. 1 धावसंख्या पलून काढली. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 29च्या घरात. या षटकातील सेकंड लास्ट टू गो. हो, अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. नवनाथचा फटका मात्र निश्चितच फसला गेला. सीमारेषा दूर नाही, अस्पष्ट नाही, तर अशक्य झाला. सामना जिंकण्यासाठी अशक्य प्राय सामना इथं पाहायला मिळाला. आणि म्हणूनच सायकोलॉजिकल प्रेशर आला जेव्हा मोठमोठे फटके खरं तर पाहायला मिळाले असते, तर एक वेगळा रंग या सामन्यामध्ये भरता आला असता. नवनाथ आपल्या कोट्यातील शेवटचा चेंडू. सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न. अवांतर स्क्वेअर मारा क्वालिफाईड पंच घोषित करतायत. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. परत एकदा उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मनस्वी आभार. विजयी झालेल्या सर्व संघांना परत एकदा रिक्वेस्ट, उद्या सकाळी 8:30 वाजता सामना सुरू होईल. या बलाला अगदी विजय संपादन करताना दिसतोय शिवशक्ती संघाचं मनस्वी आभार आणि अभिनंदन. त्याचबरोबर परास्त झालेल्या संघ नाव आहे गावडेवाडी. आपलंही खरं तर खेळाचं गोड कौतुक आणि पुढच्या सामन्यासाठी पुढच्या टुर्नामेंटसाठी दिल्या जात आहेत भरभरून शुभेच्छा.